Hi everyone. Good evening. Hi ma'am, good evening. Good evening. Good नमस्ते evening. सर्वांना. आज Good थोडा evening, लेट झाला पण आपल्याला. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ sir. यू. Good evening, ma'am. गुड इव्हिनिंग सर्वांना. गुड इव्हिनिंग. ओके, Good स्क्रीन evening, दिसतंय सर्वांना. ma'am. गुड इव्हिनिंग. Good evening, ma'am. गुड इव्हिनिंग Good सर्वांना. evening, ma'am. मला सांगा, स्क्रीन दिसतंय का? सर्वांना स्क्रीन दिसत आहे का? Yes, ma'am. काय दिसतं Yes, तुम्हाला ma'am. स्क्रीनवरती? स्क्रीनवर काय Oh, दिसतं तुम्हाला? ओके. ओके, चला class. आपण आज Online classes. प्रवेश सुरू. ओके, चला व्यवस्थित सर्वांना स्क्रीन दिसत आहे, आपल्या क्लासचं पोस्टर दिसत आहे. तर आपल्या या ई स्पार्क ऑनलाईन क्लासेस मध्ये तुम्हा सर्व सर्व विद्यार्थ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. 2 दिवसांपासून आपले ऑनलाईन क्लासेस चालू आहेत. हे जे क्लासेस आहेत तर ते आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मीन्स स्पर्धा परीक्षा. स्पर्धा परीक्षेची तयारी आपण करत आहोत. असं नाही आत्ताच पासूनच म्हणायचंय की मला जमेल नाही जमेल. आपण प्रयत्न करायचा आहे. जेवढे दिवस क्लास आहे तेवढे दिवस क्लास करायचा आहे. त्यानंतर तुम्ही ठरवायचंय की मला कोणत्या एक्झामला बसायचंय आणि मी या अभ्यासावरती किती एक्झामचा च्या किती परीक्षांची तयारी मी करू शकतो. हे जे आहे हे तुम्ही नंतर ठरवायचंय पहा. म्हणजे असा काही अभ्यास इथे कंडक्ट केलेला असतो की स्पर्धा परीक्षांमध्ये की कुठल्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा असू द्या. तुम्ही हा अभ्यास केला. मी जो शिकवणार आहे, मी जे घेणार आहे, हे जे बेसिक टू पूर्ण तुमची परीक्षेची पूर्ण तयारी होणार आहे. मग या पूर्ण तयारीमध्ये मग तुम्ही कुठलीही एक्झाम निवडा. त्याचे बुक्स तुम्ही स्वतः मनाने सोडवू शकता. एकाच प्रकारचा अभ्यास असतो, खूप काही वेगळा नसतो. त्यामुळे भरपूर सारी तयारी आपण या स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी आपण करूयात. अगदी बेसिक पासून सुरुवात करते. इयत्ता 3री आणि 4थीचे विद्यार्थी आजच्या क्लासला जॉईन झालेले आहेत, अशी मी अपेक्षा करते तुमच्याकडून. कारण मी सर्वांना सांगितलेले की आपला 3री-4थीचा सेपरेट एक क्लास असणार आहे आणि इयत्ता 5वीचा सेपरेट एक क्लास असणार आहे. लवकरच आपले 6वी, 7वी आणि 8वी यांच्यासाठी सुद्धा डेमो क्लासेस सुरू होतील. फक्त ते होतं काय की 6वी, 7वी आणि 8वी आता थोडंसं वेळेअभावी लगेचच ते आपण डेमो क्लासेस सुरू केलेले नाहीत, पण लवकरच ते देखील आपले क्लास सुरू होतील. ओके. आपण 4 विषयांचा मुख्यतः अभ्यास करणार आहे. 5वा विषय सुद्धा आपल्याकडे इन्क्लूड आहे. तो म्हणजे सायन्स. सायन्स हा लास्टला राहणार आहे. डेमो क्लासेसमध्ये त्याचा काही विषय नसणार आहे. कारण सायन्स हे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला विचारलं जातं. सोपं आहे. तुमचं जे परिसर अभ्यास आहे, त्या परिसर अभ्यासामधलाच भरपूरसा भाग तुम्हाला येतात. तो ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात. त्यामुळे जास्त काही आताच तयारी त्याची करण्याची गरज नाही. जास्त गरज आहे ती गणित आणि बुद्धिमत्तेची. त्याबरोबर जोड असावी लागते ती इंग्रजी आणि मराठीची. चला, आज नवीन विषय घेऊन आलेली आहे मी तुमच्या समोर. आजचा विषय आहे इंग्लिश. सर्वांचा आवडीचा विषय. गणिताप्रमाणेच इंग्लिश हा विषय देखील सर्वांचा आवडीचा आहे, अशी मी अपेक्षा व्यक्त करते. मला सांगा, आहे का इंग्लिश हा विषय तुमचा आवडीचा आहे का? ओके, चला सर्वात नाही कोण आहे? मला सांगा, हो मॅम. आलं पाहिजे सर्वात महत्वाचं. हो. आणि तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगू की स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजी हा विषय खूप 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 सोपा आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच होतो की मुलांना इंग्रजी व्यवस्थित वाचता आलं पाहिजे. इंग्लिश जर एकदा व्यवस्थित वाचायला जमलं, थोडंसं मिनिंग त्याचे समजायला लागले की मग कितीही आणि कोणत्याही प्रकारचे प्रश्न येऊ द्या, अगदी आपण ते सहजपणे सोडवू शकतो.
म्हणून रोज, आता सुट्टीचे दिवस आहे, तुमच्या मम्मी पप्पांना सुद्धा वेळ आहे, तुम्हाला वेळ आहे, मोठ्या बहीण भावांना वेळ आहे, तेव्हा या सुट्टीचा उपयोग करून घ्यायचाय. ते रोजच्या रोज इंग्लिश वाचनासाठी रोज तुम्ही त्यांच्या समोर एक पान इंग्रजी वाचन करून दाखवायचं. तिसरीच्या मुलांनी अगदी पहिली दुसरीचं पुस्तक वाचलं तरी चालतं. तुमच्या डायरेक्ट त्याचं नाही आलं काही हरकत नाही. तुम्हाला पहिली आणि दुसरीला झालं होतं, काही पोएम्स होत्या, पाठ होत्या, मग त्या पोएम्स मधले काही काही शब्द हे तुमचे आजही पाठ आहेत. आज जरी पाहिले तरी तुम्हाला ते लक्षात राहिले पाहिजे की मग त्याला कशाला काय म्हणायचं, आणि हळूहळू त्याचा अर्थ सुद्धा आपल्याला समजायला लागतो. इंग्लिश वाचायला आलं की लगेचच अर्थ समजेल असं नाही. इंग्रजी वाचायला शिका तुम्ही, हळूहळू अर्थ शिकतात. इंग्रजी वाचनासाठी सर्वात महत्वाची असते ती व्होकॅब्युलरी. आज आपण ती व्होकॅब्युलरीच घेणार आहेत. म्हणजे शब्दार्थ, व्होकॅब्युलरी आपली जी आहे ती खूप जास्त स्ट्रॉंग असायला हवी. व्होकॅब्युलरी जर स्ट्रॉंग असेल तर इंग्रजी वाक्य, इंग्रजी शब्द, आणि कोणी इंग्लिश मधून थोडे जरी शाही शब्द, एखाद दोन वाक्य तुमच्याशी बोलते तर ते तुम्हाला अगदी सहजपणे समजायला लागतं. इंग्लिश ही आता खूप महत्वाची गोष्ट आहे. पहा, महत्वाचा विषय आपल्या अभ्यासामध्ये तर आहेच आहे, त्याबरोबर व्यवहार ज्ञानासाठी इंग्रजी आणि गणित खूप महत्वाचे आहे. आपण आपल्या रोजच्या बोली भाषेमध्ये सुद्धा मराठी शब्द कमी बोलतो आणि इंग्लिश शब्द खूप जास्त बोलतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही टेबल म्हणता, पहा टेबल. आता टेबल, टेबल हा इंग्लिश वर्ड आहे, पण टेबलला मराठीमध्ये मेज म्हणतात. हे तुम्हाला माहित आहे का? आपण म्हणतो का आज मी मेजवर बसून जेवलोय, मेजवर बसून मी अभ्यास करत आहे, असं कोणी नाही म्हणत. टेबल. आता आपण चेअर हा शब्द वापरतो, अगदी याच्याशी रिलेटेडच घेतला मी, कारण आपण आज रिलेटेड वर्ड्सच पाहणार आहे त्या व्होकॅब्युलरी मध्ये. चेअर, चेअर म्हणजे खुर्ची. खुर्ची खूप कमी लोक बोलतात, ज्यांना लिहायला वाचायला येत नाही हे सुद्धा लोक इंग्लिश जास्त बोलतात. इंग्लिश बोलतात म्हणजे चुकून त्यांच्या तोंडून इंग्रजी शब्द जास्तीत जास्त निघतात. आणि या इंग्रजी शब्दांना मराठीमध्ये काय म्हणतात हे देखील महत्वाचं आहे. आणि मराठीमधील शब्दांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे देखील महत्वाचं आहे. म्हणजे दोन्ही भाषांचं ज्ञान जे आहे, दोन्ही भाषांची सांगड अगदी आपल्याला व्यवस्थितरित्या ती घालता आली पाहिजे. चला मग तयार. आज आपण घेणार आहोत व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी मध्ये आज आपण पाहणार आहोत रिलेटेड वर्ड्स. ओके, सुरुवात करायची मग. मला सांगा, तयार झाले तुम्ही? आवडेल हा विषय तुम्हाला शिकायला? हो मॅम. हा हो टॉपिक मॅम. हो मॅम. हो, हो कसे मॅम. रिलेशन आहे, रिलेशन म्हणजे हो की नाही? मग हो मॅम. कशाचे रिलेशन म्हणजे रिलेशन आपल्या नात्यांमध्ये रिलेशन किंवा वस्तूंमध्ये रिलेशन असतं. हे जे आहे एकमेकांशी रिलेटेड आहेत. मग काही फॅमिलियर वर्ड्स असतात. फॅमिलियर म्हणजे आपल्या ओळखीचे काही शब्द हे आपल्या खूप साऱ्या ओळखीचे असतात. अगदी शाळेत जाण्यापूर्वीचा मुलगा जर असेल, त्याला जरी म्हटलं आपण ही क्लॉक तुझी आहे का, त्याला तो क्लॉक हा शब्द समजतो. हा कप घे, हे सॉसर आहे, हे व्हील्स आहेत, ही फॅन आहे, म्हणजे असे काहीसे शब्द आहेत. तर त्याला शाळेत जाण्या अगोदरच त्याला इंग्लिश मधून माहीत आहेत. मग हे जे आहेत हे त्यांना म्हणायचं फॅमिलियर वर्ड्स. आता या फॅमिलियर वर्ड्स बरोबर आपल्याला काही अननोन वर्ड्स शिकायचे आहेत. अननोन वर्ड्स असणार आहेत, अननोन लँग्वेज असणारे, मग सर्वच काही आपल्याला शिकायचं आहे. आणि अननोन काही आपल्या समोर पिक्चर्स असणार आहेत, त्याचं रिलेशन आपल्याला काही वर्ड समोर लावायचं आहे. ओके, चला आपण पाहूयात. आता हे दोन चार शब्द मी दाखवते कारण भरपूर सारे शब्द रिलेटेड वर्ड्स यांना काय म्हणायचं पहा. बॅट. आता बॅटचा संबंध आहे बॉलशी, म्हणजे बॅट आणि बॉल यांचा संबंध आहे, म्हणजे हे झाले रिलेटेड वर्ड्स. अशा प्रकारचे रिलेटेड वर्ड्स आपण पाहणार आहोत. समजा आपण स्कूल घेतलं तर आता स्कूलशी रिलेटेड काय काय येणार आहे? पण स्कूलशी रिलेटेड तर सुरुवातीला तुमचा टीचर असणार, स्टुडंट असणार, त्यानंतर इरेझर असणार, शार्पनर असणार, पेन असणार, पेन्सिल, नोटबुक, म्हणजे अशा भरपूर साऱ्या गोष्टी या तुमच्या स्कूलशी रिलेटेड असतात.
आता आणखी एखादं वेगळं उदाहरण पाहूयात. आपण हाऊस घेतलं. मग हाऊसशी रिलेटेड तुम्हाला 10 वर्ड्स सांगितले. मग हाऊसशी रिलेटेड 10 वर्ड्स कोणकोणते आहेत बरं? हाऊस मध्ये काय काय आहे? हाऊस हाऊस म्हणजे घर. मग घरामध्ये आपलं बेड घेतलं तरी ते रिलेटेड आहे. आपल्या घरामध्ये काय काय आहे? आपल्या घरामध्ये म्हणजे होमशी रिलेटेड आपण टेबल घेऊ शकतो, चेअर घेऊ शकतो, पॉट घेऊ शकतो, मिक्सर, कुकर, फ्रीज अशा भरपूर साऱ्या वस्तू आहेत की त्यांना आपण इन्क्ल्यूड केलेलं आहे त्या हाऊसमध्ये. म्हणजे हे एकमेकांशी रिलेटेड आहेत, एकमेकांचा संबंध यांच्याशी आहे. मग असेही काही शब्द आपल्याला इथे शोधावे लागतात. आता इथे थोड्याशा पेअर करून दाखवलेले आहेत, तर त्या पेअर पाहूयात. जसं की बायसिकल, बायसिकलचा रिलेशन आहे ट्रिंग ट्रिंग. बायसिकल सायकलला जी घंटा आहे की नाही ते ट्रिंग ट्रिंग. बेकर, बेकरचा संबंध, बेकर म्हणजे बेकरीमध्ये जो आहे ओनर तो बेकर, त्याचा संबंध आहे तो ब्रेडशी, त्याला ब्रेड तयार करावे लागतात. कपचा संबंध आहे सॉसर, कप पशी म्हणतो आपण. असे भरपूर सारे शब्द आहेत. आता हे शब्द एवढे पूर्ण काही सांगून होणार नाहीत, हे तुम्ही व्यवस्थित तुमचे वाचून घ्यायचंय किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. पीडीएफ तर मी तुम्हाला देईलच. तुम्हाला आताच जर रीड करायचे असेल तर हे सुद्धा तुम्ही लक्षात असू द्या. कारण आपल्याकडे वेळ आहे तो 45 मिनिटांचा आणि या 45 मिनिटांमध्ये हे सर्व वर्ड्स होणार नाहीत. हे वर्ड्स तुम्हाला रीड करावे लागतील. मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांना इंग्रजी वाचन व्यवस्थित येतं? चला हँड रेज करा बरं. किती जणांना व्यवस्थित वाचन येतं? आज मुद्दामूनच मी पूर्ण इंग्रजी मधले शब्द घेतले नाही, थोडीशी जोड घेतली ती मराठी भाषेची यामध्ये. किती जणांना छान येतं पहा इंग्लिश वाचायला, मी बोलायला नाही म्हणत आहे. ओके. तांबोळीला येतंय, आरोही आहे, मिमी बिस्वास यांना आहे, गार्गी भोंडे, सौरभ भिसे, वृष्टी मोरे. व्हेरी गुड. म्हणजे अगदी 100 विद्यार्थ्यांपैकी फक्त 10 विद्यार्थ्यांचे, हा आता 11 विद्यार्थ्यांचे हँड्रेस झालेले आहेत. म्हणजे इतर जे विद्यार्थी आहेत त्यांना किती गरज आहे पहा बरं इंग्लिश वाचण्याची. इंग्लिश वाचण्याची तुम्हाला आणखी एक कला शिकवते मी. कला सांगते काय की फोनिक्स, फोनिक्स मध्ये अंकलिपी सुद्धा मिळते पहा. फोनिक्स म्हणजे काही उच्चार आहेत, ते काही उच्चार आपण कसे करायचे असतात तर ते व्यवस्थित त्या अंकलिपीमध्ये अगदी लहान मुलांना समजेल अशा भाषेमध्ये फोनिक्स असतात. ते फोनिक्स आपण पाहिले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता शेवटी बऱ्याच शब्दांच्या शेवटी TION लागलेला असतो. मग असा जो ला आहे त्याला शन म्हटलं जातं. ह्याला शन घ्यायचं. असं जसं की क्वेश्चन, ऑप्शन, पहा तुम्ही बऱ्याच वेळा TION लागलेला असतो. मग आता TH असलं की थचा उच्चार. मग यांना काय म्हणायचं? हे फोनिक्स आहेत. मग असे फोनिक्स आपण अंकलिपीमध्ये पाहणार आहोत, म्हणजे असतात ते. आणि हे फोनिक्स जर तुम्हाला जमत नसेल तर हे फोनिक्स वर्ड सुद्धा मी तुम्हाला घेईल की कोणत्या शब्दांचे. पण फोनिक्सचं एक होतं की एकाच लेक्चरमध्ये फोनिक्स शिकले जात नाहीत. फोनिक्स जर तुमच्या शाळेमध्ये होत असतील तर तुमचं इंग्रजी वाचन कधीही चुकणार नाही. चला आता जाऊयात आपण आपल्या प्रश्नांकडे. कुणाला बोलायचं होतं का? हँड्रेस आहे बऱ्याच जणांचे. ओके, काही शंका आहे का तुमची? माईक ऑन आहे? नाही. फोनिक्ससाठी बुक्स सुद्धा उपलब्ध असतात आणि अंकलिपी सुद्धा मिळतात पहा, हे महत्वाचं आहे. तुम्ही घेऊ शकता सुट्टीमध्ये. पहा आता आपला पहिला क्वेश्चन आहे, किचन या शब्दाशी संबंधित असलेला शब्द कोणता? पहा, किचन, किचन म्हणजे स्वयंपाकघर. रोज, वेल, पॅन, इंक. आता प्रश्न तर आपल्याला व्यवस्थित वाचता आला, पण हे जे काही ऑप्शन्स आहेत, मग या ऑप्शनचा जर अर्थ आपल्याला समजला तर ते उत्तर देणं खूप सहज आणि सहज सोप्या पद्धतीने शक्य होतं. म्हणून यासाठी आपली स्ट्रॉंग काय असावी लागते? व्होकॅब्युलरी. म्हणून व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग करायची, ती कशी करणार? रोज किमान 5 वर्ड्स तुम्ही अर्थासह पाठ करायचे, स्पेलिंग पाठ करायचे. शक्य झाले तर स्पेलिंग पाठ करा, नाही झाले तर काय अडचण नाही. स्पेलिंग तुम्हाला वाचण्यामध्ये हळूहळू हळूहळू
स्पेलिंग येऊन जातात. उच्चार आणि अर्थ पाठ केला ना तर ते व्यवस्थित नंतर जमायला लागतात. हे तिसरी चौथीच्या मुलांचं पण काम असतं स्पेलिंग पाठ, कारण पुढच्या मुलांना स्पेलिंग नाही शिकवले जात पाठ करायला. ओके, चला सर्वांचं आलंय आन्सर. काय आहे किचनशी संबंधित? पॅन आहे. पॅन. पॅन म्हणजे तवा. आपल्या किचन मध्ये तवा असतो, चपाती पोळी आणखी काही भाजी वगैरे करण्यासाठी पॅन यूज करतो आपण. पॅन दोन प्रकारचा, चपाती करण्याचा पण पॅन आणि भाजी करण्याचा थोडासा खोलगट कढईच्या आकाराचा पण पॅन. चला नेक्स्ट. विच वर्ड इज रिलेटेड विथ बॅट? आता बॅटशी संबंधित काय आहे बरं? मी मुद्दामून आता तुम्हाला इथे ऑप्शन्स रीड करून नाही दाखवणार आहे. तुमचे आन्सर आल्यानंतर मी ऑप्शन्स रीड करते. ऑप्शन्स रीड केले की तुम्हाला आन्सर लगेचच लक्षात येईल, म्हणून ऑप्शन मी रीड करत नाही. चला आन्सर आले तुमचे. चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्यायचंय. CHAT, चॅट असं नाव आहे पहा. उजव्या कोपऱ्यामध्ये असेल बहुतेक, 3 डॉट ओपन केल्यानंतर चॅट बॉक्स मिळतो. ओके, चला आन्सर मिळाला ऑप्शन नंबर 1. व्हेरी गुड. पहा बॅटशी संबंधित आहे ते स्टंप. स्टंप आपण क्रिकेट खेळताना बॅट लागते, बॉल लागतो, स्टंप्स लागतात. म्हणजे हे काय झालं, एकमेकांशी रिलेटेड वर्ड्स आहेत. आता फुट. फूट म्हणजे एक पाय. एका पायालाच वर्णन करायचं असेल त्याला फूट म्हणायचं, आणि 2 पाय सांगायचे असते तर डबल ओ च्या जागी डबल ई ठेवावा लागतो. रेस. रेस मी शर्यत, आणि स्टिक म्हणजे काठी. चला आता पुढचा प्रश्न आहे आपला. बरं, सौरभचा हँडरेस आहे. शंका होती का काही सौरभ? एक मिनिट आपण त्याचा, हा एक मिनिट, हा सौरभला काही बोलायचं होतं का? सौरभ हँडरेज आहे, काही शंका आहे का? आणखी त्याच्या बरोबर 2-4 जणांचे हँडरेज आहेत. शंका आहे का तुम्हाला काही? जाऊयात पुढे. ओके, नाही बोलायचं बहुतेक. हो. हा, काय शंका होती? चला, नवीन क्लास आहे, चुकून हँडरेज झाला असावा. क्वेश्चन नंबर 3. चव म्हणजे टेस्ट या शब्दाशी संबंधित नसलेला शब्द कोणता? सॉल्टी, लाऊड, स्वीट की बिटर? हा बोला. लाऊड. ओरली उत्तर द्यायचं नाही. चॅट बॉक्स आहे. प्रत्येकाचं जर उत्तर तुमचं असं घ्यायचं म्हटल्यावर 100 विद्यार्थ्यांचा किती एक सोबत आवाज येणार? बरोबर आहे. लाऊड जो आहे तो संबंधित नाहीये. सॉल्टेड म्हणजे चव ही खारट असू शकते, स्वीट मीन्स गोड असू शकते, बिटर मीन्स कडू असू शकते. लाऊड, लाऊड म्हणजे मोठा, मोठी अशी चव नसते. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर आहे. व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. खाली दिलेल्या शब्दांशी जुळणारा शब्द पर्यायामधून निवडा. ट्रॅव्हल, ट्रेन, कार, लगेज. आन्सर मिळतंय सर्वांचं. ऑप्शन नंबर 2. व्हेरी गुड. रिलेटेड वर्ड्स मिळाला. तो आहे रोड. आपण जेव्हा प्रवासाला निघतो, ट्रॅव्हल्स मीन्स प्रवास करायचा. त्या प्रवास करायचा म्हणजे आपण कशाने करणार? ट्रेनने करणार किंवा कारने करणार. आणि आपल्या सोबत असणारे लगेज, लगेज मीन्स सामान. प्रवासामध्ये ज्या सुटकेस, बॅग्स वगैरे असतात की नाही, ते झालं आपलं लगेज. ते सामान प्रवासासाठीच. आणि मग तो प्रवासासाठी किंवा कार किंवा ट्रेन जाण्यासाठी रोड तर असायलाच हवा, म्हणून हा यांच्याशी संबंधित असा शब्द आहे. पुढचा प्रश्न. लॉक
या शब्दाशी संबंधित असणारा शब्द कोणता? ऑप्शन नंबर 2, व्हेरी गुड. लॉक. लॉक म्हणजे कुलूप. कुलूपाशी संबंध आहे तो कीचा म्हणजे चावीचा. हाऊस म्हणजे घर. रूम आणि हाईड. आता हाऊस पण थोडा थोडासा संबंध आहे, पण लॉक काय आपण फक्त हाऊसलाच लावतो असं नाही. आपल्या लॅपटॉपला सुद्धा लॉक आहे. मग त्याचा की काय आहे, म्हणजे की म्हणजे इकडे आपला पासवर्ड आहे तो. म्हणजे मोबाईलला आहे. पण जास्तीच्या जवळचा संबंध अशा वेळी पाहायचा असतो. लॉकचा संबंध हा कीशी झाला. नेक्स्ट क्वेश्चन. जर लीफ हे ग्रीन आहे तर ऑरेंज कसं आहे? ऑप्शन नंबर 4 आले पहा. ऑरेंज. ऑरेंज कसं असणार आहे? ऑरेंज सारखं. लीफ. लीफ म्हणजे पान. पान कसं असतं? ग्रीन कलरचं. म्हणजे ते पान एखादं ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्टचं काय आहे? कलरशी संबंध इथे दाखवलेला आहे. ऑरेंज. ऑरेंजचे दोन मिनिंग होतात. ऑरेंज म्हणजे संत्री, एक फ्रूट आहे. आणि ऑरेंज. ऑरेंज हा कलर देखील आहे. ऑरेंज कलर म्हणजे नारंगी रंग. संत्र्याचा रंग देखील नारंगी असतो, म्हणून ऑरेंज कलर. नेक्स्ट. जर शुगर चा संबंध हा स्वीटशी आहे तर सॉल्टचा संबंध कशाशी असेल? चला, आले सर्वांचं आन्सर. व्हेरी गुड. कसं असणार आहे? सॉल्टी. संबंध कसा असेल? पहा, साखर. शुगर मीन्स साखर. साखर कशी असते? गोड गोड. सॉल्ट. सॉल्ट म्हणजे मीठ. मीठ कसं असणार आहे? सॉल्टी, खारट. बिटर म्हणजे कडू. हे जमणार नाही. सोर, आंबट. हे पण जमणार नाही. एखादा जेव्हा पदार्थ आपल्याला आवडतो तेव्हा आपण म्हणतो यमी, म्हणजे खूप चवदार आहे, छान आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. अचूक जोडी ओळखायची आहे. अचूक म्हणजे बरोबर जोडी. पॉटर क्लॉथ. टेलर शूज. कारपेंटर कबर्ड. फार्मर पेंट. ऑप्शन नंबर 3 आणि 4 असे दोन आन्सर आले. नीट पहा. पॉटर. पॉटर कोणाला म्हणायचं? पहा, कुंभार. कुंभाराचा संबंध क्लॉथशी कसा असेल? कुंभाराचा संबंध असतो तो मातीशी, हो की नाही? मग आता हे तर पेअर जमणार नाही, हे पेअर चुकली. टेलर. टेलरचा संबंध हा क्लॉथशी येत असतो, तो चालणार नाही, तो शूशी येत नाही. कारपेंटर. कारपेंटर म्हणजे सुतार. सुतार काय बनवतो? लाकडाचे कपाट बनवत असतो, म्हणून त्याचा संबंध हा या कपाटाशी येणारे, कपाटशी येणारे. फार्मर म्हणजे शेतकरी. शेतकऱ्याचा संबंध हा पेंटिंगशी येत नाही, तो पेंट होणार नाही तिथे. त्याचा काय असणार आहे? क्रॉप असणार आहे. क्रॉपशी म्हणजे पिकांशी संबंध झाला. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. स्मेल म्हणजे वास. या शब्दाशी संबंधित शब्द कोणता? तुमच्यापैकी काही जण काय करतात? मीटिंग मधूनच लिव्ह करतात. मधूनच मीटिंग लिव्ह केली तर तुम्हाला काय शिकवलं हे समजणार नाही. कुठलाही टॉपिक जर आपण लक्ष देऊन व्यवस्थित ऐकला, व्यवस्थित पाहिला, त्याची तयारी केली तर तो व्यवस्थित समजतो. मध्येच आलात, मध्येच लिंक बंद केली, असं जर धरसोड केली ना तर कुठलीच गोष्ट साध्य होत नसते. विषय कितीही सोपा असू द्या किंवा कठीण असू द्या, तो पूर्ण करायचा, तरच ते तुमच्या व्यवस्थित लक्षात बसणार आहे. सोपं सोपं म्हणून असे सोपी सोपी प्रश्न परीक्षेच्या वेळेस चुकतात.
ऑप्शन नंबर 3. नीट पहा, वेगवेगळे आन्सर येत आहेत तुमचे. 1, 2 आणि 3 पण आला. स्मेल, स्मेलशी संबंध, स्मेल या शब्दाशी संबंध. स्मेल कशाने घेतो आपण? नोजने. म्हणजे नोज हे राईट आन्सर आहे. इयर, कानाचा आणि वासाचा काही एक संबंध नाहीये. माउथ, माउथ म्हणजे तोंड, तोंडाचाही संबंध नाहीये. आईज, आय म्हणजे एक डोळा आणि आईज म्हणजे दोन डोळे, डोळ्यांचाही संबंध नाही. तर पुढचा प्रश्न पाहूयात. गिव्ह, टेक. तर हाईडला काय असायला हवं? आता संबंध कशा प्रकारे जोडलेला आहे तो पाहायचा. संबंध कसाही असू शकतो, सिमिलर असू शकतो, अपोजिट असू शकतो, कसाही असू शकतो. आन्सर मिळते. हाईटचा संबंध हा सिकशी, वाईटशी नाही. बऱ्याच जणांचं वाईट सुद्धा आलंय. हाईड अँड सिक. आता काय आहे? गिव्ह, टेक, देणे घेणे. आणि हाईड आणि सिक, हाईड अँड सिक आता हे काय खेळ आहे. आता हाईडचा म्हणजे हाईड म्हणजे लपवणे, पण शोधणे पाहिजे होतं सर तसं तर. पण इथे तसं नाहीये. वाईड नाही, सिक आणि नाईट हे तर होतच नाही. हाईड अँड सिक हा एक गेम आहे. मग तसा होऊ शकतो. मग गेम तसा गिव्ह टेक, देणे घेणे पण असू शकतो. म्हणून तो आपण इथे सिक्सशी घेतोय. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 11. पोळी भाजी तर राईस, राईसला काय असेल? ऑप्शन नंबर 3, 1 असे आन्सर तुमचे येऊ लागले. ओके. राईस सोबत काय असते? महत्वाचा आणि आवडीचा पदार्थ सर्वांच्या, डाळ. वरण भात म्हणतो आपण, हो की नाही? पोळी भाजी तर वरण भात. मग वरणाला काय येतं? डाळ असं नाव दिले. राईस, डाळ. आमटी, चपाती, पुरी असं ऑप्शन होते, पण जास्त जवळचा आहे तो डाळ. जर अप चा संबंध हा डाऊनशी आला तर लेफ्टचा संबंध कशाशी येईल? बेसिक पासून घेतोय म्हणून तुम्हाला काही विद्यार्थ्यांना जे थोडेसे अभ्यासामध्ये छान आहे, चांगले आहे, त्यांना खूपच सोपा हा टॉपिक वाटेल. पण बेसिक पासून जर टॉपिक घेतले तर थोडेसे अगोदरचे सोपे सोपे टॉपिक असतात. ओके. ऑप्शन नंबर 1 आणि 2 असे दोन आन्सर आले. अप डाऊन, अप म्हणजे वर तर डाऊन म्हणजे काय? खाली. वर खाली तर लेफ्ट ला पाहिजे, पाहिजे राईट. लेफ्ट राईट, डावीकडे उजवीकडे असं होतं. क्वेश्चन नंबर 13. जर मिल्क चा संबंध फाईटशी आहे तर ग्रासचा संबंध कशाशी असेल? आन्सर मिळते. ऑप्शन नंबर 13चा 3. ओके. 13चा 3. ग्रास काय आहे? ग्रीन आहे. मिल्क, मिल्क म्हणजे दूध. दूध आपण घेतलं की ते पांढरं शुभ्र दिसतो की नाही? मग दूध हे जर पांढरं आहे तर ग्रास, ग्रास म्हणजे गवत. गवत कसं असणार आहे? ग्रीन, हिरवगार गवत. वाळलेलं गवत हे पिवळट सुद्धा दिसतं, पण ग्रास म्हटल्यावर आपल्याला इथे ग्रीनच घ्यायचा संबंध. पिकल्यानंतर ते पिवळं दिसेल, कसंही दिसेल, ते तसा विचार करायचा नाही. स्कूल या शब्दाशी संबंधित असणारा शब्द कोणता? फार्मर, डॉक्टर, कॉव्हलर की स्टुडंट? त्याला आन्सर मिळतंय सर्वांचं. राईट आन्सर पाहूयात आपण. चॅट बॉक्स ओपन करूयात. ओके. ऑप्शन नंबर 3 म्हणणं आहे
नीट पहा, काही जणांचा 3 आहे, काही जणांचा 4 आहे. आता स्कूल, स्कूल म्हणजे शाळा. शाळेमध्ये कोण जाईल बरं? फार्मर जाईल का, शेतकरी जाईल का, डॉक्टर जाईल का, सांभार जाईल का, विद्यार्थी जाईल? मग तो जाणार आहे विद्यार्थी, किंवा याला मोची म्हटलं जातं. हं. 15. फ्रूट या शब्दाशी संबंधित नसणारा शब्द नसणारा विचारलेला आहे. बऱ्याच वेळा प्रश्न असणारा आणि नसणारा याच्यामध्ये कन्फ्युज होऊन जातो आणि प्रश्नाचं उत्तर घाई गडबडीमध्ये चुकून जातं. लहान मुलांचे प्रश्न असं अपूर्ण वाचले तर बऱ्याच वेळा चुकलेले असतात सोपे सोपे प्रश्न. हा, फ्रूट. आता नसणारा फ्रूट पहा, ग्रेप्स. ग्रेप्स म्हणजे द्राक्षे, हे फ्रूट आहेत म्हणजे यांच्याशी संबंध आहे. ग्लास, ग्लासचा आता 2 अर्थ होतो. ग्लास म्हणजे तो पाणी पिण्याचा ग्लास आहे, तो सुद्धा ग्लास असतो. आणि ग्लास म्हणजे काच पण होते. बनाना, आता ह्या काचेचा संबंध फ्रूटशी येणार नाही. बनाना हे देखील फ्रूट आहे, आणि ग्वावा हे देखील फ्रूट आहे. म्हणजे इथे ऑप्शन नंबर 2 असायला हवं होतं. बरोबर आहे, बऱ्याच जणांचं बरोबर आलंय. अचूक शब्द निवडा. राजू डॅश डॅश मिल्क ड्रिंक्स ड्रिंक इट की नन. आता असे जेव्हा वाक्य येतात ते वाक्य कसं सॉल्व्ह करायचे ते तुम्हाला एक ट्रिक देते. ऑप्शन नंबर 2, मोनाली मागचं म्हणणं 2, बहुतेक हे मागचं उत्तर होतं. हा, आता जवळजवळ 99% मुलांचं उत्तर हे चुकलेलं आहे. आता ड्रिंक का बरं चुकलं? राजू ड्रिंक मिल्क असं होणार नाही, ड्रिंक हे चुकलेलं आहे. ड्रिंक्स पाहिजे. का पाहिजे? तर जेव्हा तृतीय पुरुषी एक वचनी नाम आलेलं असतं आणि तेव्हा आपल्याला क्रियापद जर निवडायचंय तर क्रियापदाला आपण यस हा प्रत्यय तिथे जोडायचा असतो. आलं लक्षात? म्हणजे राजू हा तृतीय पुरुषी एकवचनी. तृतीय पुरुषी एकवचनी कोणाला म्हणायचं? ही, शी आणि नंतर एखाद्या नामाचा, म्हणजे कुठलंही नाव असेल, एखाद्या मुलाचं असेल, मुलीचं असेल, एक जणच आहे तो, एकच आहे. मुलगा असेल, मुलगी असेल, तर तो काय झाला? तृतीय पुरुष आणि एकवचनी. आणि ड्रिंक, जेवढे जेवढे ऍक्शन वर्ड्स असतात ते सर्व क्रियापद असतात. ड्रिंक हे क्रियापद आहे, मग त्या ड्रिंकला काय जोडायला पाहिजे? यस. बरोबर. म्हणजे इथे जेव्हा क्रियापद घ्यायचं असतं तृतीय पुरुषी एकवचनी समोर, तेव्हा क्रियापदाला यस जोडून आलेला असतो. राजू ड्रिंक्स मिल्क हे वाक्य अगदी बरोबर आहे. हे सुद्धा ग्रामर आपल्याला होणार आहे. नाऊन कसं ओळखायचं, प्रोनाऊन कसं ओळखायचं, वर्ब कसं घ्यायचं, सेंटेन्स कसे तयार करायचे, हे सर्व तुम्हाला घेणार आहे मी. हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करेल मी तुम्हाला सोप्या सोप्या भाषेमध्ये, आणि जे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये, दैनंदिन आयुष्यामध्ये आपण जे काही वाक्य आपण बोलत असतो ते तयार कसे करायचे, बोलायचे कसे, आणि अगदी अचूक पद्धतीने आपण ते लिहायचे कसे, यासाठी फक्त तुम्ही रोज क्लास जॉईन करायला हवा. हा पुढचा प्रश्न. खालील पैकी विसंगत शब्द ओळखा. विसंगत म्हणजे ऑड असणारा, वेगळा. पहा, बनाना, ओनियन, ऑरेंज आणि आयर्न. ऑप्शन नंबर 4, व्हेरी गुड. अगदी सर्वांचंच उत्तर बरोबर आलेलं आहे. बनाना, ओनियन आणि ऑरेंज यांचा सेपरेट असा एक गट तयार होतोय. सर्व फ्रुट्स आहेत. आयर्न हे एक धातू आहे, मेटल आहे, लोह. चला, आता हा जो वर्ड आहे तो जर आपण मिनिंगफुल तयार केला तर काय होईल? अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य अक्षर समूह निवडा. कुठला शब्द तो तयार होईल? नोटबुक. व्हेरी गुड. नोटबुक मध्ये मग स्पेलिंग काय राहिलं? व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 1. नोटबुक मीन्स वही. नोटबुक हा वर्ड
तयार होतो. ऑप्शन नंबर 1 हे राईट आहे. असं भरलं की नाही, नोटबुक. मग आता NOTE, आता राहिला का इथं बी. बुकचं स्पेलिंग काय असतं? BOOK. डबल ओ राहिला होता, तो घेतला. घ्या आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी विसंगत शब्द कोणता? पुन्हा एकदा ऑड वर्ड आपल्याला शोधायचा आहे. डॉटर, फादर, मदर आणि नोज. रीड नव्हते करायला पाहिजे, मी रीड केल्यामुळे पटकन लक्षात येतात. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4 हे सर्व रिलेशन आहेत. नोज हा आपला बॉडी पार्ट आहे. बॉडी पार्ट आणि रिलेशन यांचा काही एक संबंध नाही, हे एकमेकांशी रिलेटेड होते तिघेजण. आता हा लास्ट वाला क्वेश्चन, याच्यानंतर पुन्हा वेगळे क्वेश्चन आहेत, आणखी आहेत. खालीलपैकी बरोबर स्पेलिंग असलेला शब्द निवडायचा आहे. म्हणजे स्पेलिंग सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे. पहा, ठराविक शब्दांचे स्पेलिंग पाठ असायला हवे. तिथे पेन्सिलचं योग्य स्पेलिंग निवडायचंय. पेन्सिलचं योग्य स्पेलिंग काय असायला हवं? ऑप्शन नंबर 2. व्हेरी गुड. पहा किती हुशार विद्यार्थी आहात तुम्ही. सर्वच मुलं हुशार आहेत. एकाचही वेगळं उत्तर आलं नाही, म्हणजे तुम्ही नोट करता व्यवस्थित. जेव्हा आपण जास्त लिहिण्याची प्रॅक्टिस करतो की नाही, तेव्हा आपल्याला स्पेलिंग व्यवस्थित पाठ होतात. लिहिण्यात एकदा जरी लिहिलं तरी ते बऱ्याच वेळा फक्त घोकमपट्टी करून पाठ करण्यापेक्षा ते व्यवस्थित पाठ झालेलं, किंवा तुम्हाला ते पुढच्या वेळेस आठवतं की लिहिताना मी या प्रकारचं स्पेलिंग लिहिलं होतं, की पेन्सिलचं स्पेलिंग होतं PENCIL, असं स्पेलिंग होतं, हे बरोबर आठवतं. म्हणून वाचनाबरोबर लिखाण सुद्धा महत्वाचं आहे. योग्य अक्षर भरून शब्द पूर्ण करा. आन्सर येते ऑप्शन नंबर 3 आणि 4. दोन आन्सर. आता स्पेलिंग काय होणार आहे? कलर. मग आता कलर मध्ये काय राहिलंय? कुठला अल्फाबेट यांच्याकडे विसरलेला आहे? कलरचं स्पेलिंग ह्यामध्ये विसरलेलं आहे यू. कलरचं स्पेलिंग काय होतं? COLOUR. हे कलरचं स्पेलिंग आहे. बरं, ते आता काही प्रश्न राहिलेले आहेत. त्यापूर्वी माझा प्रश्न आहे तुम्हाला, मी जे काही घेते हे तुम्हाला व्यवस्थित समजतंय का? खूप बोरिंग वाटतंय? हे समजतंय? हो. हो. ओके. मॅडम. हा, हो. आपण थोडं थोडं हे बेसिक घेऊयात आणि त्यानंतर मी छोटे छोटे ग्रामर. मॅडम. जे काही ग्रामर आहे तर ते मी लवकरच ग्रामर तुम्हाला सुरू करेन. तुमचा जेवढा छान रिस्पॉन्स असेल, म्हणजे मलाही एक अंदाज येईल की तुम्हाला हे समजतंय, आणि थोडस आपण पुढचं ग्रामर सुद्धा सुरू करायला हवं. तेव्हा मी नक्कीच लगेच पुढचं ग्रामर तुम्हाला सुरू करेल. काही क्लास आपले असे बेसिकचे होतील, कारण सर्वच माझ्यासाठी न्यू स्टुडंट आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 22 नंबरचा. शिक्षक खडूने खालीलपैकी कशावर लिहितात? कशावर लिहितात पहा. आता ऑप्शन नाही रीड करत आहे मी. ऑप्शन रीड केलं की ज्यांना वाचायला येत नाही त्यांना सुद्धा समजून जातं. ऑप्शन नंबर 3, ब्लॅक बोर्ड वरती. व्हेरी गुड. म्हणजे फळ्यावरती लिहितात. पेन, पेपर आणि बॉल यावरती लिहित नाहीत, पेनने लिहिलं जातं. आणि शिक्षक खडूने लिहायचंय म्हणजे ते ब्लॅक बोर्ड वरती लिहावं लागेल, आणि जर पेनने विचारलं असतं तर मात्र पेपरवर लिहावं लागलं असतं. आता शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. एक प्रश्न घेऊयात आणि मग आपण थांबूयात. कॅरट या उच्चाराचा योग्य शब्द खालीलपैकी कोणता? कॅरटचं योग्य स्पेलिंग तुम्हाला निवडायचंय. ऑप्शन नंबर 3 म्हणणं आहे. व्हेरी गुड, राईट आहे. कॅरेटचं हे योग्य स्पेलिंग आहे. ओके, आजचा टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे. थोडे